मला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार राजेश पाटील यांनी धसका घेतलाय। दौलत कारखान्याला रिकव्हरीच्या आडून घेरण्याचा त्यांचा कुटील डाव आहे, तो जनताच हाणून पाडणार आहे। दौलत चालवण्यासाठी मी सक्षम असून त्याची काळजी कुणीही करण्याची गरज नसल्याचं अथर्व दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी सांगितलंय। नेसरे येथील मेळाव्यात केलेल्या आरोपांचं खंडन हलकर्णी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केलं। खोराटे पुढे म्हणाले, अजितदादा यांना साखर कारखानदारीतील संपूर्ण ज्ञान आहे, तरी देखील त्यांनी दौलतच्या रिकव्हरीचं गौडबंगाल मला सांगावं लागतं, हे दुर्दैवी आहे। बिहेवी मोलॅसिस पासून आम्ही अल्कोहोल बनवतो, त्यावेळी त्यामध्ये साखरेचा काही अंश टाकला जातो, त्यामुळे रिकव्हरी कमी येते। तसेच आमचा दर उच्चतम रिकव्हरीनुसार ठरवला जातो आणि आम्ही कायमच FRP पेक्षा अधिक दर दिलाय। आज तुम्ही म्हणताय दौलत कारखाना खाली करा असं म्हणताय, बंद होता तेव्हा तुम्ही कुठे गेला होता? तो खाली करण्याची गरज काय? जेव्हा 2010 साली तो खालीच होता तेव्हा घ्यायचा होता। कारखाना बंद काळात कधी तुम्हाला शेतकरी, कामगार व तोडणी ओढणी वाहतूकदारांचे हाल दिसले नाहीत। आता कारखाना सुरळीत सुरू असताना तुम्हाला पोटशूळ आलंय, तुमचे उमेदवार उभे आहेत म्हणून आज तुम्हाला दौलत आठवली असा सवाल उपस्थित करत तुम्ही कारखान्याची काळजी करायची गरज नाही, तो चालवण्यासाठी समर्थ असल्याचं खोराटे यांनी स्पष्ट केलं। तसेच आमदारांनी दौलतला गाळप परवाना मिळू नये म्हणून अजितदादांच्या करवी प्रयत्न केल्याचे पत्र आहे, त्यावरून अजितदादाही दौलत बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून येतं। त्यामुळे जनतेने विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय। जनताच जागा दाखवणार। राजेश पाटील यांची सत्तेची भूक वाढत चालली, त्याच जीवावर त्यांना दौलत काबीज करायचं, पण शेतकरी, कामगार व सभासद हे खपवून घेणार नाहीत। ही जनताच त्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल असा इशारा ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी दिलाय। यावेळी BM पाटील, राजवर्धन शिंदे, भरमू जाधव, शावेर फर्नांडिस, बाबुराव पाटील उपस्थित होते।